नमस्कार, नवीशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण विदर्भ स्पेशल झणझणीत वांगी बटाटा भाजी करत आहोत. ही भाजी खूप चविष्ट लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी 3 वांगी आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे साली वगैरे काढून कापून घेतल्यात. आता साहित्य पण सांगते. कोथिंबीर घेतली, एक मध्यम आकाराचा कांदा, 3 हिरव्या मिरच्या, थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या. आता आपण हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेणार आहोत. कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं नाही आहे, कच्चाच आपण फिरवून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे पण वाटताना. खूप सुंदर रेसिपी आहे. पण वांगे आणि बटाटा कापून ठेवले आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाका, म्हणजे वांगे आपले काळे पडणार नाही आहेत. कोथिंबीर टाकते, मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकते, कांदा पण टाकते. एकच मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, थोडीसं सुकं खोबरं आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या. मौसूद असं फिरून घ्यायचं आपल्याला. आता हे अगदी थोडंसं पाणी टाकायचं आणि मौसूद फिरून घे. हे बघा फिरून झालेलं आहे. आता साहित्य परत एकदा सांगते. आपण जे वाटून घेतले ते एका टमॅटोची प्युरी घेतलेली आहे करून मी. आला आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, फोडणीसाठी जिरी आणि मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे थोडीसा, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर. आता काळा मसाल्यामध्ये करणार आहे मी वांगे आणि बटाट्याची रस्साभाजी. तर 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धनिया पावडर आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करतोय आपण. पॅनमध्ये 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे मी. तेल पण छानसं गरम झालं. आता त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी आणि कढीपत्ता टाकतोय. कढीपत्ता मस्त असा तडतडला की आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, खोबरं, कांदा, कोथिंबीर, लसूण, ते टाकणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचा. आपण कांदा आणि खोबरं भाजलेलं नाही, त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. 1 छोटा चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे. कांदा आणि खोबऱ्याचा कच्चापणा घालवायचा. झाकण ठेवते 2 मिनिटासाठी. झाकण काढलेलं आहे. मस्त असा मसाला शिजला. आता त्याच्यामध्ये टमॅटोची प्युरी टाकतो आपण. व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकतोय. काळ्या मसाल्यामध्ये खूप छान भाजी होती. पण मीठ टाकतो चवीनुसार. व्यवस्थित एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. छानसं असं परतून झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मसाला शिजण्यासाठी पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी. आता झाकण ठेवणार आहोत आपण मसाला शिजण्यासाठी आणि तळ लागू नये म्हणून. खाली झाकण काढतोय. आता आपण मस्त असं तेल सोडलेलं आहे मसाल्याने. व्यवस्थित परतून घेतलं की आता त्याच्यामध्ये वांगी आणि बटाटा टाकतोय. मीठ टाकलं की आहे ना पाण्यामध्ये, तर वांगी काळी पडत नाही, त्यामुळं मीठ टाकायचं. आता गरम पाणी टाकतोय. छानसं परतून झालं की व्यवस्थित सगळं एका ठिकाणी करायचं आणि झाकण ठेवायचं आहे एक 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर झाकण काढतोय. मस्त अशी भाजी शिजलेली आहे. मी गॅस बंद केला होता. आता त्याच्यावर कोथिंबीर टाकतोय थोडीशी आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आपण. ही वांगी बटाट्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर पण एन्जॉय करू शकता. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि अशाच जबरदस्त रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. परत भेटूया अशाच जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.